आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धर्मवीर आर्यजी, आजचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि निलेश निकमजी, कालपासून पेशव्यांची गाथा ऐकत बसलेले क्रूबी पेशवा जयवंतराव बाजी मोहिते, माझे मित्र अमरसिंह जाधवराव आणि पद्मसेन उर्फ दादाराजे दाभाडे आणि आपण सर्व गेले 2 दिवस तुम्ही जो काही अभूतपूर्व प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे या पानिपत संग्राम स्मृती समितीचे आम्ही सर्व लोक खरं म्हणजे भारावून गेलो होतो आणि माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे की तुम्ही केवळ पानिपत ऐकायला आलेला. पानिपत म्हणजे मराठी माणसाच्या मनात असलेलं कदाचित एक शल्य असेल, परंतु तो सुद्धा एक आपला केवढा मोठा विजय ते मी उद्या विषद करून सांगेन. जे महाभारतात आहे, नवरस आहेत महाभारतात, त्यातले सगळे रस हे पानिपतच्या युद्धात सुद्धा आहे. त्यात कारुण्य आहे, त्यात हास्य आहे, बिभत्स रस आहे, भयानक रस आहे, शांत रस आहे, हे सगळं आहे. काल सुद्धा मोहनराव शेट्यांनी त्याच्या 2 ओळी म्हटल्या गोविंदाग्रजांच्या, कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होयती, तसे मराठे किलचे साचे कलीत लढले पानपती. या ज्या 2 ओळी आहेत त्या गोविंदाग्रजांच्या आहेत. खरं म्हणजे ती मोठीच कविता आहे त्यांची, फार मोठी. पानिपतवर आपल्याकडं कथा कादंबऱ्यातनं लिखाण भरपूर झालं, पण पानिपतवर काही उत्कृष्ट चित्रपट व्हायला पाहिजे मराठींचं वीरगाथा सांगणारा. तो चित्रपट काही झाला नाही. हल्ली चित्रपट आणि सिरियलशिवाय काहीच होत नाही, आणि तो म्हणजे इतिहास लोक समजायला लागलेले आहेत दुर्दैवाने. पण चित्रपट आणि सिरियल्स हा मनोरंजनाचा भाग असतो, त्याचा इतिहासाशी फारसा काही संबंध नसतो. विषय ऐतिहासिक असला तरी, कथा आणि कादंबऱ्या असतात याचा साहित्याशी संबंध असतो. ऐतिहासिक विषय असला तरी त्याचाही इतिहासाशी संबंध नसतो. त्यामुळं प्रथम आपल्या मनात एक गोष्ट नक्की ठरवा की आपल्याला कादंबरी वाचायची का इतिहास वाचायचा आहे. कादंबरीत कुठंतरी एखादा तरी संदर्भ दिलेला दिसतो का? नाही. इतिहास तुम्हाला एक जर का विधान करायचं असेल तर तुम्हाला त्याला संदर्भ द्यावा लागतो. इतिहास संदर्भांवर अवलंबून असतो, इतिहास कल्पनेवर अवलंबून नसतो. त्यामुळं संदर्भ गोळा करणे, त्याची छाननी करणे, ॲनालिसिस करणे सगळं, आणि मग निष्कर्षाप्रत येणे हे संशोधकाचं काम असतं. आज या पानिपत या एका शब्दात महाराष्ट्राची अस्मिता दडलेली आहे. मी खूप हिंडलो आहे तो भाग, सुदैवानं मला हिंडायला मिळालं. यमुना आणि गंगा यांचा दुवा कसा आहे, ती अंतर्वेद कशी. यमुना ओलांडायला जे उतार असतात ते उतार नेमके कुठे आहेत आणि कसे आहेत, ते उतार बदलत जातात. खाली जशी वाळू त्याचे ढीग बदलायला लागतात प्रवाहाच्या मुळे, त्यावेळेला उतार तिथं पाण्याची उंची बदलत जाते. कुंचपुऱ्याला एक उतार आहे, पण कुंचपुरा यमुनेच्या उजव्या बाजूकडे का डाव्या बाजूकडे, पूर्वेकडे का पश्चिमेला आहे किती जणांना माहिती. वरती बुढ्या नावाचा एक उतार आहे, कुंचपुऱ्याला उतार आहे.
कुंजपुराच्या खाली अंधेरा या नावाची नदी ओलांडण्याची सोय आहे तिथं. त्याच्याखाली बुराडी घाट आहे, त्याच्याखाली गौरीपुरा आहे, त्याच्याखाली मजनू का टिळा आहे. हे सगळे यमुना उतरायचे घाट आहेत, पलीकडे ओलांडून जायचे. तसेच गंगेचे आहेत. अर्थात हे जे युद्ध आहे चाललेलं हे गंगेच्या पलीकडे फारसं झालं नाही, गंगेच्या पूर्व भागात झालं नाही फारसं. लोक गेले होते आपले, नाही अशातला भाग नाही. पण नद्या ओलांडणं एक कठीण काम असतं. गंगेसारखी नदी ओलांडणं खूप कठीण काम असतं. काही वेळा त्याच्यावर नावांचे पूल केलेले असतात, पॉन्टून ब्रिज केलेले असतात. त्याच्यावर त्या नावा एकमेकाला जोडत जातात, त्याच्यावर फळकुटं टाकतात आणि ते बांधून सगळी सेना, तोफांचे गाडे सगळं पार करावं लागतं. आणि तोफा जर का असतील आपल्या सैन्यात तर नदी ओलांडणं किती कठीण असेल याची कल्पना येतो. त्या तोफा जर का जड असतील तर मात्र नदी ओलांडताना अतिशय काळजी घ्यावी लागते, नाही तर तोफच नदीत जाते त्या गाड्याच्या सकट. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत. ही जी अतिशय महत्वाची मलगाय मैदान ही जी तोफ ज्यावेळेला मुरार जोद्धवानं विजापूरला नेली, त्याच्या जोडीला धूळधाण या नावाची तोफ होती, पण ती धूळधाण भीमेत बुडाली. ही जी तोफ विजापूरला शारजा बुरुजावर बसलेली आहे ती औरंगजेबाने हलवायचा प्रयत्न केला खूप, पण औरंगजेबाला ती नेता आली नाही. म्हणून औरंगजेबानं त्या तोफेवर स्वतःच्या नावाचा लेख करून ठेवला. आता आपण अनेक ठिकाणी जातो, त्यातली नेमकी पहिली गोष्ट कुठली आहे आणि त्याच्यावर लोकांनी केलेली कारागिरी कुठली आहे हे कसं काय शोधणार? अलीकडं तर किल्ल्यांच्यावर ग्रॅफिटी वाढतच चाललेली आहे सगळी. मी आत्ताच कर्नाळा किल्ल्यावर गेलो होतो. कर्नाळ्याला बराच चढ वाटतं आपल्याला सोपं आहे म्हणून, पण इतकं सोपं नाही. त्या किल्ल्याला एक सुळका आहे, कर्नाळ्याला एक मोठा सुळका आहे, त्याच्या भोवती सगळीकडं मधमाशांची पोळी आहे आणि एक अतिशय अवघड तिथनं जागा आहे. वरती जायला एक अवघड वाट आहे, तिथं बहुतेक दोर वगैरे लावावा लागतो. पण तिथे एका ठिकाणी मला अमुक एका मुलीचं नाव आणि आई लहूजी असं लिहिलेलं दिसलं तिथं. मी म्हटलं निदान ती मुलगी इथपर्यंत आली कर्नाळा चढून आणि ते पाहिलं की अशा अवघड जागी कुणीतरी आपलं नाव लिहिलेलं आहे तर पडेल बाबा प्रेमात या मुलाच्या कडे, गेला असेल तिथपर्यंत. पण आज हे जे वीर आहेत आमचे अनाम वीर पानिपतावर गेलेले, पानिपताच्या पुढं गेलेले, पानिपतावरनं पुढं कर्नाळ ओलांडून सरहिंद ओलांडून लाहोरच्या पुढं अटकेच्या पुढं पेशावरच्या पुढं खैबूर खिंडीपर्यंत लोक गेलेले आहेत. तिथं त्यांच्या मनात काबूल आणि कंधार घ्यायच्या उर्मी निर्माण होत आहेत. इराणचा बादशाह मराठ्यांना पत्र लिहून कळवतो इकडं की तुम्ही त्या बाजूने हल्ले करा या अहमद शाह अब्दालीवर. मराठ्यांच्या सैन्याची एकूण व्याप्ती पाहिल्या की नंतर अहमद शाह निघून जातोय अफगाणिस्तानमध्ये, त्याचा मुलगा पळून जातोय तैमूर खान. आणि मराठ्यांना आपण खैबर खिंडीपर्यंत आल्याचा एक विलक्षण आनंद मनात होतोय. हा आनंद निश्चितपणे सामान्य आनंद नाहीये. एक म्हणजे कारण हे सगळं वाचल्याच्या नंतर की स्वामींचा पुण्य प्रताप तो थोर म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा प्रताप विलक्षणच आहे, यश त्यांना मिळणारच आहे अशी एक भावना इथल्या सगळ्या लोकांत निर्माण होती की काहीतरी आपण केलं तरी आपल्याला यश आहे आणि आपण आता अफगाणिस्तानमध्ये पोचणार. इथं सखाराम बापू होता पुण्यात बसलेला फौजादीकडे. सखाराम बापू इथं असताना ज्या वेळेला कळलं की अब्दाली बाहेर गेलेला आहे, अंतर्वेद मोकळी झालेली आहे, आपले लोक फार अटक ओलांडून गेलेले आहेत. काल बाबासाहेबांनी उल्लेख केला, मला आठवतं मी कलकत्त्याला होतो त्यावेळेला, ही गोष्ट मी 80 सालची सांगतोय. तिथं मी पुस्तकं चालत असताना इंडिया 100 years ago म्हणून एक पुस्तक होतं. त्या पुस्तकात अटकेचं एक चित्र काढून लावलं, अटकच्या किल्ल्याचं. अटक नावाची नदी ही सिंधू नदीला येऊन मिळते, त्याच्या द्वाबार अटकेचा किल्ला आहे. म्हणजे अटक घ्यायला मराठ्यांना सिंधू ओलांडावी लागली. मी इथं यमुना ओलांडता येत नाही लोकांना,
तर हे लोक सतलज, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू ओलांडतात कसे आपले लोक? बघा, कल्पना करा. अटकेपर्यंत जायला तुम्हाला किमान 5 या मोठ्या नद्या आणि छोट्या छोट्या नद्या तर खूप आहेत तिथे येणार, या सगळ्या ओलांडाव्या लागतात. आज त्यावेळेला लोकांनी या नद्या कशा ओलांडल्या ह्याची टिपणच नाही आहेत आमच्याकडे. चिनाब नदीवर मात्र लोक तिथं थांबलेले होते आणि चिनाबचं पाणी गहिरं असल्या कारणानं आणि त्या पाण्याचं तापमान कमी असल्या कारणानं ती नदी लवकर ओलांडता येत नाही आणि मग अब्दालीचे लोक हे कंधारमध्ये जात आहेत. एक त्या नदीच्या गहिरेपणामुळं आणि त्याच्या तापमानामुळं मराठ्यांना पाठलाग सोडावा लागतोय. त्यातला या बारीक सारीक गोष्टी आहेत. पण पुण्यात जो सखाराम बापू बसलेला आहे, या सखाराम बापूच्या कानावर ज्या वेळेला मराठ्यांच्या विजयाच्या बातम्या येत आहेत त्यावेळेला सखाराम बापूंनी 10 ओळीत अवघ्या 22 सुभ्यांची वाटणी करून मोकळा झालेला आहे. त्याला वाटलं आता सगळं भारतवर्ष आपल्या ताब्यात आलेलं आहे, त्यामुळे एका पत्रात सखाराम बापूंनी ही काय वाटणी केलेली आहे ती बघा. मी मुद्दामून आज काही गोष्टी वाचून दाखवणार आहे, कारण सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाच्या स्मरणात राहणं अतिशय अवघड आहे. म्हणजे पानिपतच एवढं, नुसती नावं तरी किती लक्षात ठेवायची लोकांची, कोण कोणाचं आहे काय कसं काय करणार. सादत खान होता, तर सादत खानाचा तो जो नेफ्यू होता त्याचं नाव होतं सफदरजंग, वजीर होता. त्या सफदरजंगला लोकांनी हा किती वजीर झाले, कमरुद्दीन खान होता, त्याचा मुलगा होता तो गाझीउद्दीन खान. मराठ्यांच्या मदतीने ही मंडळी वजीर म्हणून बसतात दिल्लीला, बादशाह जाऊन बसवतात सगळ्या काय. नावं काय काय लक्षात ठेवणार. बादशाह तरी किती झाली होती. आलमगीर सानी, शहाजहान सानी, त्याच्यानंतर आलेला अली गौहर, तो बराच काळ होता तिथं अली गौहर. हे सगळे मराठ्यांच्यामुळे शहाजहान सानी जर का सोडला तर मराठ्यांच्यामुळे आलेले हे बादशाह आहेत. त्याच्यात मुघलांचे ते शहजाद आहेत काही लोकांचे. काय काय तरी आम्ही लक्षात ठेवायचं. त्यामुळे मी आज काही काही गोष्टी लिहून आणलेल्या आहेत, त्या मी मुद्दाम म्हणून वाचून दाखवणार आहे, कारण त्याच्यात काही चूक व्हायला नको, माझ्याकडनं एखादी गोष्ट राहायला नको त्याच्यात. कारण ते जे चक्र आहे ते पानिपतचं चक्र विलक्षण चक्र आहे. ती काही सामान्य गोष्ट नाही आहे. त्याचं एक अर्ध्या तासात नसलं काही सांगता नाही. काल बाबासाहेब म्हणाले 2 महिने आपल्याला करता येईल ना, करता अगदी आवश्यक करता. आमचा इतिहासच एवढा मोठा आहे, लोकांनी पराक्रम गाजून ठेवलेले, एकेका वीराचा पराक्रमच एवढं विलक्षण. दत्ताजी शिंदे हा बुराडी घाटावर ज्यावेळेला पडला तर दत्ताजी शिंदेचा पराक्रम काय सामान्य पराक्रम आहे. दत्ताजी तो ईश्वराचे शिपाई गडी असं म्हटलेलं आहे त्याच्यात, की दत्ताजीला पराभव त्या वेळेपर्यंत तसं माहीत नव्हतं. सगळ्या एकेका वीराचा पराक्रम विलक्षण सांगता येईल, त्यांच्या विरुद्ध अनेक गोष्टी सांगता येतील. पण ही व्यवस्था ज्या वेळेला मराठी वीर अटकेपर्यंत पोहोचले, या बातम्या आल्या, राघोबा निघून आला, दत्ताजीवर सगळे मदारखाने सोपवले आणि दत्ताजीनं या पंजाबाच्या सगळ्या व्यवस्थेच्यासाठी म्हणून त्यांनी साबाजी शिंदे वगैरे आपल्या लोकांना तिथं पाठवलं. आणि या विजयाच्या सगळ्या बातम्या पुण्यात आल्यावर हा जो सखाराम बापू आहे तो सखाराम बापू असं म्हणतोय की अब्दालीचा बंदोबस्त दूर करून श्रीमंतांच्या हातचा झाला. पुढील तह निमेचा करार ठरला. मी निम्मे वाटून घ्यायचा असा तो करार आहे. त्यात 22 सुभ्यांचा तपशील देऊन टाकला. तपशील 22 सुभ्यांचा. तर ते बघा काय काय त्यातलं काय आपल्या हातात होतं काय नव्हतं ते आपल्याला कळून मिळतं किंवा 6 सुभे दक्षिणेतले 6 सुभे, माळवा, गुजरात, आग्रा, अजमेर हे सुभे तर आपल्याकडे आलेच आहेत. माळवा, गुजरात हे आपल्याकडे होतेच आहे. आणि ज्या वेळेला 1752 आपला तह झाला दिल्लीच्या मुघल लोकांशी, त्यावेळेला अजमेर आणखी आग्रा हे 2 सुभे आपल्याला मिळाले, महसुलासाठी मिळाले. मी एकदा आग्र्याला गेलो होतो. आग्र्याला लोक ताजमहाल बघतात, शहाजहान आणखी मुमताजचं कौतुक करतात, शहाजहानच्या प्रेमाचे गोडवे गायले जातात. तिथे प्रेम होतं, मी कबूल करतो. 14 बाळंतपण जर का झाली असतील मुमताज महलची तर प्रेम नाही असं कोण म्हणतो. सगळ्या 14व्या बाळंतपणात ती गेली नाहीतर अजून प्रेम चालू राहिलं असतं. पण ती मुलगी होती शेवटची, तिचं नाव तर गौरा. ती छोट्या मुलीवर मात्र सगळ्यांचं निश्चितपणे प्रेम होतं.
इथं आपल्याकडनं या ताजमहालच्या बद्दल अनेक लोक शंका घेतात, मलाही अनेक जण विचारत असतात अनेक गोष्टी. आता लोकांनी लिहिलंय मुमताज महल, असं तिचं नावच नव्हतं. बरोबर आहे, तिचं नाव होतं अर्जुमंद बानू बेगम किंवा मुमताज जमान असं तिचं नाव. परंतु त्यांच्याकडं मृत्यूच्या नंतर नाव द्यायची एक पद्धत आहे. शहाजहान ज्यावेळेला गेला त्याला फिरदौस आसियानी असं म्हटलं. फिरदौस आशिया म्हणजे फिरदौस म्हणजे स्वर्ग, खुल्द म्हणजे स्वर्ग. म्हणजे फिरदौस त्याचा का आशियाना झालाय असा हा तो असा एक बहुव्रीही समास आहे. जन्नत मकानी, जन्नत म्हणजे स्वर्ग, जन्नत ज्याचं मकानच झालेला आहे असा तो जहांगीरला लिहिलेला. तसं मुमताज महल हे तिला पोस्टमसली दिलेलं नाव तिच्या कबरीवर कोरलं. मला सांगायचा तो मुद्दा पूर्ण वेगळा आहे. आणि तो मुद्दा असा आहे, तिथे एक म्युझियम आहे, ते जरा बाजूला आहे म्हणून कोणी जात नाही तिथं. ते आपलं ते गुंबज मिनारेट्स वगैरे सगळे बघतात. तो जो अमीन खान शिराजी होता त्यानं लिहिलेली कॅलिग्राफी बघतात सगळे. ते कुराणातल्या आयत्या तिथं कोरलेल्या आहेत सगळ्या. आणि मग लोक बाहेर येतात. म्युझियम कोण बघायला? म्युझियम आहे असं तिथं सांगतही नाही धड तिथं. मी त्या म्युझियममध्ये गेलो आहे, काही लोक होते माझ्याबरोबर. त्या म्युझियममध्ये गेल्यावर तिथं त्या ताजमहालबद्दलची काही चित्र, काही बादशहांची चित्र, त्याच्यानंतर काही नकाशे, काही कागदपत्र अशी तिथं लावलेली आहे. एक कागद मी वाचायला लागलो. तो कागद मोडीतला होता, त्यामुळे ते मला वाचता येत होतं थोडं थोडं. त्यातलं ते एक अक्षर लावून मी वाचत होतो. आणि त्यात पर्शियन सुद्धा लिहिलेलं होतं बरंच काय. तर मी काहीतरी वाचतोय तो कागद म्हणताना तिथला तो पहाडीकडे तो धावत आला. नाही तो म्हणाल क्या साहब आप पढ़ सकता? हाँ म्हणजे जरूर पढ़ सकता. म्हणजे क्या लिखा है इसमें? अरे म्हटलं वाचू तर ते मला आधी निदान सगळा कागद काय. तो मी तो वाचायला लागल्याच्यानंतर तो काय ते माझ्या ध्यानात आलं होतं. सगळा कागद मी तो वाचलेला नव्हता. परंतु तो त्या म्युझियमच्या क्युरेटरना घेऊन आला. आणि त्या क्युरेटरना घेऊन आल्याच्या नंतर त्यांचं नाव होतं शंकरनाथ. मोठा भला माणूस होता. म्युझियमचे क्युरेटर एवढे भले नसतात कधी खरं. बरंच सामान दडवून ठेवलेलं असतं, कारण एक्झिबिट्सच आपण बघतो, कलेक्शन कधी दाखवत नाहीत लोक. परंतु ते आले शंकरनाथ आणि मला म्हणाले वाचता येते का तुम्हाला पत्र? हो म्हटलं मला वाचता येते. ते म्हणे लिहिता मला काही कळतच नाही तुम्हाला काय येतं. ते थोडंफार पर्शियन मी वाचलंय, पण म्हटलं हे काय लिहिले, कुठल्या काय लिहिले? अहो म्हटलं हे मोडी आहे, मराठी आहे म्हटलं लिहिलं आहे तिथं. ते म्हणाले काय लिहिलंय? तर म्हटलं मुस्तकीरुल खिलाफत अकबराबाद, म्हणजे आग्राबाद का थोडक्यात. म्हणजे एवढं लांब लचक नाव सांगितल्यावर दचकून जायचं काही कारण नाही. आग्रा म्हटल्यावर येईल सगळ्यांनी. पण तिथला महसूल आम्ही किती गोळा करत होतो याची सगळी माहिती इथे लिहिलेली. मराठा किती गोळा करतो ते आग्र्याचा महसूल, त्याची माहिती त्या कागदात. हजारो पत्र आहेत. मी आज पत्र घेऊन आलो असतो. माझ्या हातात आत्ता अत्यंत दुर्मिळ पत्र आहेत. ती बुंदी कोटा विटा वगैरे हा जो सगळा प्रदेश आहे, अगदी राजपुतांमधला सुद्धा सगळा, तिथल्या राजांनी विश्वासरावाला त्यांनी कारभारीच केलेला होता एका भागाचा. राऊ असं म्हटलंय त्याला. ते राऊ बाजीरावावर आलेले विश्वासराव, पण राऊ. आणि विश्वासराव सदाशिवराव भाऊ राघोबादादा रघुनाथराव बाजीराव असं लिहिलेलं आहे त्या काळात. बाजीरावांना सुद्धा पाहिजे. त्यांना लिहिलेली पत्र आहेत या सगळ्या लोकांना. त्या पत्रावर सोनं लावलेलं आहे सगळं. ती वाचलीत तर काय डिंगलमधले आहेत, काही हिंदीत नाहीत. ती पाहिल्याच्या नंतर वाचल्याच्या नंतर या राजपुतानातले लोक मराठ्यांशी कसं नमून चाललेले होते, दबून चाललेले होते, मराठ्यांची ताकद किती वाढलेली होती याची कल्पना आपल्याला ती पत्र पाहिली होती. आणि मी उद्या एखादं पत्र दाखवायला कदाचित आहे आपल्याला भरपूर वेळ. उद्या मी निश्चित हा तोपर्यंत हा सखाराम बापू काय म्हणतोय, अयोध्या दिल्ली पटना बंगाल तिथपर्यंत पोहोचला सखाराम बापू. त्या दिल्ली खाली करोडीचा मुलूक सरते पावे तो प्रस्तुत काही कम, असिनवत पावे तर वसुलीच आहे. यापैकी निमे महाल 40-45
पावे तो वाटून 2-4 दिवसात होऊन जातील. बंगाल्याचे दर साल 554 लक्ष येतात. आपले सलाबतीने नवे जे साधतील ते साधावे, निम्मे निम्मे घ्यावे. बरं का, म्हणजे बंगाल ताब्यात त्याला 54 लाखाचं उत्पन्न आहे, निम्मे निम्मे आपण घेऊन टाकू सगळे. ते काही अजून हातात आलेलं नाही आहे, त्यातलं एकही आलेलं नाही आहे. तो म्हणतोय 54 लाख, कुठली 54 लाख, एवढं काही वसूल देत नाही. कालच मी तुम्हाला सगळं याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं भास्करराव कोलटकरांचं. उत्पन्नच नव्हतं. अहो त्याच्यावर गाणी आहेत तिथे, बंगाल्यांनी केलेली गाणी आहेत तिथे, मराठ्यांच्या वगैरे केलेली. धन नाही काय नाही, कुठनं देणार आम्ही खजाना. खेले घुमालो पद जुडालो बॉर्गी आलो देशे, बुलबुली ते धन खेळायचे खजना दे बोलतेशे, असं म्हटलेलं आहे त्यांनी. खजिना कुठून देऊ, पाखरांनी सगळं धान्य काढून टाकलेलं आहे. बार्गी इथं आलेले आहेत. बार्गे म्हणजे बार्गे, म्हणजे मराठी तिथपर्यंत आलेले आहेत. हे सगळं आपल्या हाताला पूर्ण बंगाल हातात नव्हता. हा सखाराम बापू पुण्यात बसून अवघ्या भारताची वाटणी कशी करून टाकायची, कुणी कुणी किती किती पैसे लाटायचे करून बसला. लोडाला टेकून त्यांनी करून टाकलं काम. इथले सोपं करून टाकलं काम सगळ्याचं, की आपण जायचंच फक्त तिथं आणि ताब्यात घ्यायचं. निमे निम घ्यावे, वरकड जाट तरी आग्रेस उभ्यात आला. जाट म्हणजे इतर जे जाट म्हणजे आहेत सूरजमल वगैरेपासून, याप्रमाणे झाले. मेहनत केली तर लाहोर वगैरे हेही सुभे सुटावया जोगे आहेत. स्वामींचे पुण्य थोर आहे, काले करून सर्व होऊन जाईल. स्वामींचं पुण्य थोर, या ओळी कायम येतात की आता आपल्याला माघार नाही, आता आपल्याला सगळं मिळतच जाणार. 54 लाख बंगालकडनं मिळणार आहे. अंतर्वेद वाटून टाकलेले आहे सगळे, ते पाटणापर्यंत लोक पोचलेले आहेत. हे सगळं वाचल्यावर कळतं आपल्याला, एक लक्षात येतं की ही स्वप्नात काळ सगळे लोकांचे. तिथं किती मेहनत करावी लागणार आहे, कष्ट किती करावे लागणार आहेत, किती लोकांचे प्राण द्यावे लागणार आहेत, खर्च तिथं कसा होणार आहे. अहो घोडी मेली, तमाशा नावाच्या एका रोगाने 10,000 घोडी लोकांची मेली. ती घोडी यावेळेला जातात. शिवाजीराजांचं एक पत्र आहे घोड्यांच्या बद्दलचं, की घोड्यांवर काय प्रेम माणसांचं असतं. जे स्वारीशगारीतले लोक असतात त्यांचं घोड्यांवर विलक्षण प्रेम असतं. मला आठवते शिवाजीराजे रोज पागेत जायचे आणि एक श्लोक म्हणायचे, यस्याश्वास्तस्य राज्यम यस्याश्वास्तस्य मेदिनी यस्याश्वास्तस्य सौख्यम यस्याश्वास्तस्य साम्राज्यम, असा तो श्लोक. आणि इथं 10,000 घोडी मरत आहेत. त्या घोड्यांचे नाल करायला आपल्याकडं लोहार असायचे. आपल्या लोकांना स्टील कसं होतं ते माहिती होतं बरं का. काही ग्रंथ आहेत आपल्याकडे, युक्तिकल्पतरू आणि लोहारण असे ते ग्रंथ आहेत. त्याच्यात आयर्नमध्ये त्याच्यात त्यांनी आयर्न कार्बन असं म्हटलं नाही आहे, परंतु जे काही त्यांनी म्हटलंय त्यावरून आपल्या लोकांना स्टील कसं करतात याची माहिती होती. आपल्याकडे ब्लेडच असायची, की तलवारीची ब्लेड, डमास्कस ब्लेड होतं तसं आपलं ब्लेड होतं. पण घोडं हे फार महत्त्वाचं आहे. यावेळेला भाऊ सदाशिवराव भाऊ यावेळेला नंतर गेले. सदाशिवराव भाऊ जाताना मराठ्यांनी छेडलेले आधी जे लोक होते त्यांनी भाऊला त्रास द्यायला नंतर सुरुवात केलेली, मग घोडी मिळली होती. एक अजून एक गोष्ट सांगू, साध्या साध्या गोष्टी असतात. मगाशी महाजनजींनी सांगितलं त्यांच्यापैकी पानिपतवर काय 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 चुका झाल्या आपल्या त्याच्यात चुका जाऊ दे. पण ही एक गोष्ट मी सांगतोय, म्हणजे ज्या वेळेला सैन्य समोरासमोर ठाकली पानिपतच्या तिथं, अब्दाली दिल्ली आणि भाऊ याच्यामध्ये आला. अब्दालीचा मास्टर स्ट्रोक होत होता. त्या सगळ्या स्ट्रॅटेजीमधला सगळ्यात मास्टर स्ट्रोक म्हणजे मराठ्यांना नदी ओलांडता आली नाही, ती अब्दालीनं ओलांडली. यमुना क्रॉस करून अंतर्वेजेतनं बुराडेच्या तिथनं अब्दाली खाली आला. गौरीपुराच्या इथनं आला. गौरीपुरा हे बागपतच्या जवळ आहे. बागपतपासून 5 मैलावर गौरीपुराचं घाट आहे. मी तो बघायला गेलो होतो मुद्दाम. अब्दालीनं नदी कुठनं ओलांडली ती जागा बघायला पाहिजे, आपल्याला तिथं जाऊन बघायला पाहिजे. त्यामुळं मी लोकांना सांगतोय माझ्याबरोबर चला अरे गौरीपुरा, तिथं कशाला जायचं आहे म्हणाले, उगाच जाऊ पुढं आपण असं मसुरीलाच जाऊन थांबू म्हणाले. अरे म्हटलं बघाय तर कुठलं मसुरी म्हणताय, जरा गौरीपुरा बघा, बुराडी घाट बघा, अंधेरा बघा. आपले लोक ओलांडतायत नद्या इकडून यमुना कसे ओलांडतायत, पश्चिमेनं पूर्वेकडनं पश्चिमे, त्यात जागा माहिती असल्या पाहिजेत सगळ्या. पण ज्यावेळेला समोर ठाकली सैन्य आणि अब्दालीच्या सैन्यातली घोडी बैल आणि माणसं मेली आणि त्यावेळेला हवा फिरली, त्या या सगळ्याची जी दुर्गंधी होती ती दुर्गंधी आपल्याकडे यायला लागली. ती इतकी मोठ्या प्रमाणात होती की भाऊने अब्दालीला पत्र पाठवलं
की तुमच्या या सगळ्या सेनेतला हा जो सगळा गोंधळ आहे तो हलवा लवकर, त्याच्यात हे असं पत्र भाऊला पाठवावं लागलं त्या अब्दालीला. ही एकच गोष्ट बघा केवढी अस्थिर करणारी आहे सगळं, ते सगळं कार्य अस्थिर करणारी गोष्ट आहे की प्रचंड प्रमाणात दुर्गंध. आता काही वेळा लढणाऱ्या लोकांना याची सवय असते, पण या अब्दालीच्या याच्यातनं जी जात होती याच्याबद्दल भाऊनं लिहिलेलं एक पत्रही मिळालेलं आहे. ही काही साधी गोष्ट आहे का त्याच्यात, ही काही सामान्य गोष्ट नाही, पण वाटप लोकांनी करून टाकलं ते. तुम्हाला आता मी आत्ता मगाशी काही नावं सांगितली, आता या दुआबा अजून नाही का, त्याचं नाव आहे सुकरताल किंवा शुक्रताल असं त्याचं नाव आहे. सुकरतालला एक किल्ला आहे, तो किल्ला नजीब खान रोहिलाच्या ताब्यात होता. तो गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर, त्याच्या पलीकडे आपण नदी ओलांडून गेलो, गंगा ओलांडून गेलो, रोहिलखंडात आपण जर का गेलो, रोहिलखंडाचं पूर्वीचं नाव आहे कुठे, सहारनपूर म्हणून जे वरती गाव आहे त्याचं नाव आहे सारंगपूर. ही सगळी जुनी नावं, पण ती कशी बदलली जातात कागदपत्रात. आत्ता तुम्ही गेलं तर कोणी सारंगपूर म्हणणार, सहारनपूर असं म्हणतील. त्या गंगेच्या पलीकडे मध्ये एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे संबळगड. संबळगड नावाचे वरती बरेच किल्ले, आपल्याकडे संबळगड म्हणजे हा जो विसापूरचा किल्ला आहे ना त्याचं नाव आहे संबळगड, लोहगडच्या शेजारी. पण तिथे एक संबळगड आहे, त्याच्या पलीकडे जलालाबाद आहे आणि गंगेच्या अलीकडं शुकरताल. या शुकरतालच्या इथं नजीब खान रोहिला बसलेला होता जाऊन. आणि ज्या वेळेला दत्ताजी व्यवस्था लावायला आला, साबाजी शिंदे आणि यांनी सगळ्यांना त्यांनी त्या पंजाबात पाठवलं आणि तो म्हणाला मी स्वतः नजीब खान रोहिल्याचे एकूण गोंधळ त्याचं जे काही चाललेलं आहे ना ते सगळं उघडून काढ. खरं म्हणजे दिल्लीत गोंधळ चाललेला होता, मला ते सांगावंच लागणार होतं. तो गोंधळ आहे बादशाचा आणि वजिराचा. तो जो बादशाह आहे आलमगीर, दुसरा आलमगीर सानी म्हटले, तो बादशाह आणि त्याचा वजीर गाझीउद्दीन खान, या दोघांचं पटत नव्हतं. या गाझीउद्दीन खानानं नंतर काय, त्या गाझीउद्दीन खानाने एकदा दत्ताजीला सुद्धा चापला. कारण दत्ताजी शिंदे परस्पर ठरवत होते, दत्ताजी नजीब खान रोहिल्याला बरोबर घेऊन तू गंगेवर पूल बांध, त्या पुलावरून आपण पलीकडं जाऊ, आंतरवेदीच्या पलीकडं जाऊ, आणि हा जो शुजा उद्भवला आहे त्याचा आणि बार बंगालपर्यंत सगळा मुलूक घेऊन टाकू, पैसे नेहमी नेहमी वाटून. तो वजीराने मध्ये सांगितलेलं होतं की त्या वजीराशी ज्यावेळेला बोलणं झालं त्यावेळेला 10-6चा तळ ठरला, म्हणजे मराठे जाणार आणि करणार म्हणून मराठ्यांनी 10 आणि द्यायचं, वजीराला 6 आणि द्यायचं, असा एक तळ होता. पण नजीब खान रोहिल्याचं आणि गाझीउद्दीनचं मध्ये वाटतं. नजीब खान त्याला ऐकण्यात नव्हतं. नजीब खान अजून संधान बांधूनच होता अब्दालीशी, कारण हे रोहिले अफगाणच होते पहिले सगळे, आणि त्यांना इथं मुळात ही जी चकट्यांची पातशाही होती याच्या आधी अफगाणांची पातशाही दिल्लीत होती, म्हणून अफगाणांची पातशाही इथं आली पाहिजे असा सल्ला देणारा शाह वली खान हा अब्दालीचा वजीर सुद्धा होता. या सल्ल्यांच्यामुळे लोक बिथरतात, वेगळं वागायला लागतात. त्यामुळे नजीब खान आणि दत्ताजी शिंदे हे ज्या वेळेला बंगाल नदी ओलांडायची, गंगा वाटून घ्यायचे पैसे, असे ज्या वेळेला बोलायला लागले त्यावेळेला गाझीउद्दीन आणि दत्ताजी शिंदे सांगितले बरोबर नाही चालले तुमचं, नजीब खान रोहिल्याशी तुम्ही बोल नका काही. ते नजीब खानानेच तर आणलं होतं अब्दालीला आणि तुम्ही अब्दालीचा पाठलाग करत केला होता, नजीब खानाला काय सांगता. त्यावेळेला नजीब खानाचं सुद्धा, नजीब खान पूल बांधायला टाळाटाळ करायला 2-2.5 महिने झाले त्यांनी पूलच बांधला नाही गंगेवर. त्याला पूल नको होतं, त्याला मराठी बरोबर खरं मी नकोच, पैसे मिळाले तर कुठनं तरी पाहिजे होते त्याला, पण पूल बांधून मराठ्यांना गंगेवर सोय करून दिली तर मराठ्यांना जायचा याचा रस्ता आंतरवेदीतून पलीकडे जायचा आणि पलीकडनं आंतरवेदीची याचा खुला होईल, आणि तो नेमका त्याला नको होता नजीब खान रोहिला. आणि हे ज्या वेळेला ध्यानात आलं, ही सगळी गोष्ट ज्या वेळेला दत्ताजी शिंदेच्या ध्यानात आली तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले मी आता याचाच बंदोबस्त करायला बस. म्हणून दत्ताजी शिंदेंनी शुक्रताल जो आहे त्या शुक्रतालच्या इथं सैन्य पाठवला. तर गंमत अशी होती की त्या शुक्रतालच्या किल्ल्यात तोफा होत्या. तिथल्या या नजीब खान रोहिल्याच्या हातात बंदुका होत्या, त्या लोकांच्या हातात. मराठ्यांच्याकडे तोफा नव्हते त्यावेळेला, मराठ्यांच्याकडे त्या दत्ताजी शिंदेंच्याकडे बंदुकाही फार नव्हती.
आणि त्यामुळे त्या किल्ल्यातनं हल्ला झाला, तोफा टाकल्या गेल्या, बंदुकांचे हल्ले झाले. त्यामुळे मराठ्यांनी माघार घ्यावी लागली. आणि खाली एक मिरापूर नावाचं गाव आहे, खूप खाली आहे त्याच्या शुक्रतालच्या खाली, आणि त्या मिरापूरला येऊन दत्ताजी शिंदेंनी आपली छावणी केली. या घटना मी सांगतो, या सगळ्या घटना 59 सालच्या आहेत. काल मी जरी 58पर्यंत आलो, त्याच्या आधी खूप घटना भारतात घडलेल्या आहेत. किती सांगायच्या. 57ला झालेली प्लासीची लढाई होती की त्यावेळेला सिराजुद्दौलाचा पराक्रम लॉर्ड क्लाईव्हनं केला आणि इंग्रजांचे पाय हे कायम बंगालमध्ये रोवले गेले. फ्रेंच केव्हाच बाजूला झालेली होती. आणि तिथं नंतर लॉर्ड क्लाईव्हनं मीर जाफरला आणून ठेवलेला होता सिराजुद्दौला बाजूला झाल्यानंतर. आणि इंग्रजांना राजकारण करायला हातात फार मोठी भूमी मिळाली. त्या क्लाईव्हने घेऊन ठेवले होते. फार सूचक आहेत ही वाक्य, कुणी काय असतील लिहिली, इंग्रजांनी लिहिलेलं, पण फार सूचक आहे. क्लाईव्ह म्हणाला, आम्ही एक विजयाची मिरवणूक काढली. पलासीची लढाई झाल्याच्या नंतर आमची जी विजयाची मिरवणूक निघाली त्यावेळेला हजारो लोक आमच्याकडे बघत होते. आम्ही गोऱ्या लोकांची एकूण संख्या मोठभर होती, सगळ्या काही जास्ती नाही. तो म्हणाला, आम्ही बँड लावून चाललेलो होतो, आमच्याबरोबर इथले नेटिव्ह होते. आणि लोक बघत होते, हजारो लोक आमची मिरवणूक बघत असताना तिथल्या एका माणसाच्याही मनात असा विचार आला नाही की आपण चालून जावं आणि आत्ता मुठभर लोक राहिलेले आहेत यांना मारून टाकावं. तिथं क्लाईव्हने लिहून ठेवले, लॉर्ड रॉबर्ट क्लाईव्ह यांनी या गोष्टी लिहून ठेवल्या. ही एकूण मन भारतीय माणसाचं कसं असतं, कायम आपल्याला गुलामगिरीची सवय लागली का की इंग्रज आले ठीक आहे राहू दे, चालतील आपल्याला, काय मुघल आले वा राहू दे. अब्दाली आला, अब्दाली खरं अनेक लोक म्हणत होते बरं का अब्दालीला की तू जाऊन दिल्लीची पातशाही घे. सूरजमल जाट त्याला म्हणाला, शुजाउद्दौला त्याला म्हणालेला आहे की तू दिल्लीची पातशाही घे, मग मी वजीर होतो तुझा पाहिजे तर. आणि हा सूरजमल म्हणाला, तू दिल्लीची पातशाही घे, मी तुला पाहिजे जेवढे पैसे मागशील तेवढे मी पैसे दे. राजपूत तर होतेच बरोबर अब्दालीचे. राजपूत आले का आमच्या बरोबर नाही, राजपूत आले नाही. एक माणूस आला म्हणतो जो पतियाळा घराण्याचा मुख्य स्थापक आहे, त्याचं नाव आहे आलासिंग जाट. हा आलासिंग मराठ्यांना मदत करायला फक्त निघालेला, बाकी कोणी आलं नाही मराठ्यांच्या मदतीला. त्याची कारणं खूप आहेत, पण राजपूतांनी यायला नको. हे मुळात युद्ध चाललेलं आहे गिलच्या आणि मराठ्यांच्यात. हे फक्त युद्ध नाही आहे, हे भारताच्यासाठी, भारतवर्षासाठी हे चाललेलं. आणि त्या युद्धाला नंतर एक वेगळाच बाज तो लोकांनी दिला, या नजीब खान रोहिलेने दिला. नजीब खान हा मराठ्यांच्या इतिहासातला कली आहे. त्याला आपल्याकडे कागदपत्रात खेळ्या म्हटले, खेळ्या सारखा बसून खेळ करतो सगळ्या. म्हणून नजीब खानाला बदनाम झालेला नजीब खान. नजीब खान काही एकूण दिसायला काही फार चांगला होता अशातला भाग नाही. त्याला स्त्रियांची अतिशय आवड, त्याला गुप्तरोग झालेलं. नजीब खानाचा जनाना मोठा होता सगळ्या. या काही सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत सगळ्या. परंतु नजीब खान कसा होता हे तर सांगायला पाहिजे. खेळ आहे म्हटलं, त्याला मराठी नकोच काही झालं तरी. मराठ्यांच्या हातात दिल्ली नको, म्हणजे बादशाह मराठ्यांच्या हातात नको मुळात. अजूनही त्याला कंगोरा आहे छोटासा, तो म्हणजे मल्हारराव होळकरांनी नजीब खान रोहिल्याला आपला धर्मपुत्र मानलेला. इथून नानासाहेब पेशवा लिहितोय की तो खेळ आहे, हातात पकडल्यावर मारून टाका. राघोबा दादा म्हणतो हातात पकडल्यावर मारून टाका त्याला म्हणून. नजीब खानाला आला ना, मिळाला ना. नजीब खान हातात मिळायला असताना मराठ्यांनी त्याला सोडून दिलं. मग पानिपत घडलेलं आहे. पुढचं सगळं जे युद्ध आहे ते नजीब खानाने ज्या वेळेला अहमदशाह अब्दालीला खेचून आणलं आहे कसं अब्दाली आला. पण इथे ज्या वेळेला लढाई चालली आता आंतरवेदीतली शुक्रतालची जी लढाई, या शुक्रतालच्या लढाईत दत्ताजीला माघार घ्यावी लागली. दत्ताजी खाली आले. दत्ताजीला कळतंय की आपल्याला रसदीचे मार्ग आहेत ना, आपले रसदीचे मार्ग हे तसे फार मोकळे नाही आहेत. परंतु तिथं नजीबनी ते माळ केली, नावांची माळ, पॉन्टून ब्रिज केलेले, तिकडून रसद येते त्याला. जलालाबाद, संबळ गड वगैरे सगळीकडनं त्याला रसद मात्र तिथे येते. म्हणून दत्ताजी शिंदेंनी गोविंदपंत बुंदेलांना सांगितलं की तुम्ही जा. गोविंदपंत बुंदेले यांचं आडनाव खेर असेल. आता अलीकडे आपले जे मिनिस्टर होते कृष्णचंद्र पंत वाढले, हे त्या गोविंदपंत बुंदेलांचे वंशज आहेत.
सागर या नावाचं मध्य प्रदेशमधलं जे संस्थान आहे मोठं, त्याचे स्थापक आहेत या सगळ्या खेर मंडळींनी ते सागर वसवलेलं आहे याच्यात. काय काय मराठ्यांनी करायचं केलेलं आहे बघा या भारतात. एक अख्खं गाव मोठं सागर, उत्कृष्ट गाव आहे सागर, ते वसवून टाकलेलं. एक मिनिस्टर होतं आपलं हे कृष्ण केंद्र. मला आजच सांगावं असं वाटतं, मी विसरून जाईल, माणसांच्या त्या नावात विसरून जाईल म्हणून. काही महिन्यांपूर्वी माझी आपले एक मिनिस्टर आहेत आनंद शर्मा म्हणून, तो मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर कॉमर्स होते, त्यांची आणि माझी भेट झाली. मी ज्यावेळेला बोलायला लागल्यावर सांगितलं तेव्हा ते म्हणाले की माझे पूर्वज महाराष्ट्रातनंच आले. म्हणजे पानिपत ज्या वेळेला मराठे हारले त्याच्यानंतर आमच्या पूर्वजांना परत महाराष्ट्रात जाता आलं नाही म्हणून आम्ही इथं थांबलो. एकातले काही डेहराडूनला आले, कुठं गढवालमध्ये काही गेले. त्यामुळे मी इथंच जन्मलो म्हणाले, माझं शिक्षण इथंच झालं. मी महाराष्ट्रात फार गेलेलो नाही कुठं, पण आम्ही महाराष्ट्राचे होतो. आम्ही सगळे, आमचं ओरिजिन जे आहे ते सगळे रूट्स आहेत ते सगळे महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या कोणी नातेवाईक वगैरे इथं सोडून नसतील आता. परंतु हीच गोष्ट तुम्ही अनेक लोक नाहीत. पानपतच्या आसपास काही खेडी आहेत. आत्तासुद्धा काही महिन्यांच्या पूर्वी एक लेख आलेला होता की तिथले जे एक सगळी कम्युनिटी आहे राहणारे, त्यांची आडनावं वेगळी आहेत, पण ते सगळे आपल्याकडचे गेलेले लोक आहेत, त्यांची वंशज आहेत. हे सगळे पानपतवर गेलेले लोकांची वंशज आहेत. 1.25 ते 1.5 लाख लोक होते तिथे पानिपतला. एकूण लढाईची फौज होती जर का आपण जर का पाहिली, याचे आकडे काही सरळ आकडे काही कुठे नाही आहेत त्या पानिपत. एकूण लढवय्ये लोक जे होते मुळात यांची संख्या जवळजवळ सारखी होती दोन्हीकडची, अब्दालीकडची काय आणि सदाशिवराव भाऊकडची काय. परंतु मराठ्यांच्याकडं बुणगे जास्ती होते. त्या बाजार बुणगे असं जे म्हणतात ते बुणग्यांची संख्या फार. खालची तोंड भरपूर होती. महिन्याचा खर्च लक्षण होता. कुठून आणायचं त्याचे पैसे शेवटी लोक देतच नव्हते. जिथनं पैसे 20-20 लाख मिळायला पाहिजे तिथनं 1-1 लाख रुपये मिळत नव्हते. अशी परिस्थिती नंतर आली. आणि या सगळ्यांना लोकांना नंतर मात्र इथं यावं लागलं. परत यायला काहीतरी पैसे पाहिजेत नाही घेऊन, नाही येऊ शकले, तिकडंच राहिले. पाहिजे तेवढे लोक आहेत तिथं जे मूळचे महाराष्ट्रातले. दत्ताजी शिंदेनं गोविंदपंत गोंदेलांना सांगितलं तुम्ही नदी ओलांडून जा, गंगा ओलांडा, आणि गंगा ओलांडून तुम्ही यांची जी रसद आहे ना रसदेचे मार्ग बंद करा, लॉजिस्टिक्स म्हणून टाका सगळं. एक म्हणजे शत्रूची रसद मारणे हा एक फार मोठा भाग असतो. त्याला रसद मिळून जायची नाही. भुकेनं लोक येतात, शरण द्यायला लागतात, जनावर मारायला लागतात, दुर्गंधी वाढते, रोग राई पसरते सगळ्याकडे. आणि त्याच्यामुळे तुम्ही याची रसद पहिल्यांदा मारा म्हणून त्यांनी गोविंदपंतांना पलीकडे पाठवलं. आपल्या लोकांनी गोविंदपंत गेला पलीकडं, त्यांनी नदी ओलांडली. नदी ओलांडून आपली मंडळी पलीकडे गेलेली असताना त्या संबळगडच्या इथं थोडी लढाई झाली आणि जिंकला आपल्या लोकांनी तो केला. आता जलालाबाद आणखी शुक्रता ह्याच्यामुळे मराठ्यात जाऊन बसले, म्हणजे रसद थांबलीच जवळजवळ. यावेळेला शुजाउद्दौलाची फौज झाली, ती दुआबादनं आली वर. तिचे गोसावी लोक होते सगळे, सैनिक होते सगळे. इथं आपल्याकडं या गोसाव्यांच्या आखाड्या असतात खूप, आणि तो जो पैसे देईल त्याच्या बाजूने लढतात ही मंडळी लढायची. तर राजेंद्रगड गोसावी वगैरे ही सगळी मंडळी धावून आली आणि ती ते संबळगड, तेही नदी ओलांडून गेली, गंगा ओलांडून गेले पलीकडे आणि ते संबळगडावर आले. आणि ते आल्याच्या नंतर मराठ्यांनी पाळपळ झाली तिकडून, आणि मराठे हे घाईघाईनं आंतरवेद ओलांडून म्हणजे गंगा ओलांडून आंतरवेदीत आले आणि या दत्ताजी शिंदेच्या तिथं आले. हे सगळं चाललेलं असताना बघा नजीब काय खेळ्या करतोय. आता खेळ्या कसा असतो ना त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नजीब खानाचं एकूण चरित्रच आहे अख्खं. नजीब खानानं त्यावेळेला भूल उठवून दिली की अब्दाली याला निघालेला आणि अब्दाली सरहदला आलेला आहे, सरहिंदपर्यंत अब्दाली आलेला आहे. अब्दालीचं नाव काढल्याच्या नंतर लोक घाबरायचे. अब्दालीशी समोरासमोर सामना याला खरंच लोक घाबरतात. अब्दालीचं रूप मी सांगितलं होतं कसं होता, तो कुरूप होता. पण अब्दालीकडं एक अतिशय उत्कृष्ट गोष्ट म्हणजे शिस्त. आपल्याकडे ती शिस्त नव्हती. विशिष्ट कारभार
तो अजूनही चाललेलाच आहे, सगळा बघतोच आहे आपण काय चाललंय. पण शिस्त नाही. अशा वेळेला मराठ्यांना त्या अफवेमुळं मराठ्यांच्या मनात धास्ती उत्पन्न झाली की अब्दाली कुठनं येतोय, कसा येतोय, सरहिंदपर्यंत आलाय असं हा म्हणतोय, नजीब खान रोहिला म्हणतोय, पण तो आहे नेमकं कुठं आहे. आणि त्याला तोंड देण्यासाठी म्हणून मराठ्यांनी एक गोष्ट त्यावेळेला केली. दत्ताजी म्हणाले इथे थांबण्यात काही अर्थ नाही, याला काही रोखायला नको, आता आपण आता असं करूया, अब्दालीला रोखण्यासाठी म्हणून जाऊया. आणि म्हणून त्यानं या दत्ताजी शिंद्यांनी यमुना ओलांडली. आंतरवेदीतनं तो यमुना ओलांडून या कुंजपुऱ्याच्या खाली अंधेरा नावाची एक जागा आहे, तिथे एक घाट आहे. त्या अंधेऱ्याच्या घाटातनं हा कर्नालपर्यंत आला आहे आणि तो कर्नालच्या इथं थांबला आहे. तिथंच पुढं काही अंतरावर तैमूर शाह वगैरे ही सगळे अब्दालीचा मुलगा आहे. तैमूर खान वगैरे सगळे तिथं होते, काही अंतरावर होते. त्यांच्याकडे रसद वगैरे बराच गोड तिथं होता. अब्दालीला कळलं की दत्ताजी शिंदे वाट अडवून जाय आणि आपल्याला अंतर्वेदीत जायला अवघड पडेल नजीब खान रोहिल्याच्याकडे जायला. कारण नजीब खानाला भेटायचं, पुढचे सगळे बेत ठरवायचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुजाउद्दौला जो आहे अयोध्येचा नवाब, त्याला आपल्याकडे आणायचं. त्याची 20,000ची फौज आहे. ती फौज कुणाकडे जाते, कुणाच्या बाजूने उभी राहते, याच्यावर पुढचं जर काही युद्ध झालं तर त्याचा निर्णय असणार आहे. त्याच्यामुळे अब्दाली जो होता, अब्दाली जो त्याने आधी या दिल्ली आणि कुंजपुऱ्याच्या मधून जो नदी ओलांडण्याचा बेत केला होता, आंतरवेदीत जायचा तो बेत केलेला होता, तो त्यांनी टाळला. आणि इथं दत्ताजी शिंदे वाट बघत बसलेला असताना दत्ताजीनं तेवढ्यात एक गोष्ट मात्र केलेली. त्यानं ज्या वेळेला तो पश्चिम तीरावर आला यमुनेच्या, त्यावेळेला यमुनेचे उतार जे आहेत, मगाशी त्यांची काही नावं सांगितली, त्यातला एक जगतपाय म्हणून आहे, मजनूचा टिळा म्हणून एक घाट, या बाजूला लुणी, शहादरा, पटपटगंज अशी सगळी गावं आहेत. आणि ते उतार त्यांनी दाबून ठेवले होते आपल्या लोकांच्याकडे, पण ते उतार दाबण्याची संख्या ही काही फार नव्हती. अब्दाली जो निघाला ज्ञान पोटावरनं, त्याला बोलत खिंडीत तो आला आणि तो सिंधूच्या काठावर आला. पण अब्दालीला सिंधू ओलांडता आला नाही, सिंधू ओलांडता आली नाही त्याला. त्यामुळे अब्दाली हा वर सरकत डेरा इस्माईल खान, डेरा गाझी खान या सगळ्या ठिकाणांच्या वरनं तो खैबरखिंडीत आला. आणि खैबरखिंडीतनं तो अटकेवर आला, पेशावरवरनं अटकेवर तो आल्याच्या नंतर तिथले जे लोक होते, साबाजी शिंदे बिंदे वगैरे सगळ्यांनी नेमले, ते सगळे लोक पळून आले. एकूण अब्दाली उत्तरपोळ आहे तिथून, 30,000ची फौज घेऊन अब्दाली येतो हे पाहिल्याच्या नंतर मराठ्यांनी पळ काढले, मराठी निघून आले ते. आणि हे सगळे लोक हे त्या दत्ताजी शिंदे इथे येऊन मिळाले. दिल्लीहून जाणारा, दिल्ली ते सरहिंद बिरहिंद वगैरे जाणारा एक जुना शाही मार्ग आहे. तिथं जुनी नेहर कालवा आहे, यमुनेचा एक कालवा सुद्धा येतो. हे कालवा कुणाच्या ताब्यात जातोय किंवा पाणी कुणाच्या ताब्यात, ही सुद्धा एक गोष्ट तिथली महत्त्वाची आहे. पण त्या रस्त्याचे तिथले रस्ते दाबून ठेवलेले नव्हते आपल्या लोक. त्यामुळे अब्दाली आला असं म्हणताना दत्ताजी शिंदेनी सगळीकडे एक एक गोष्ट करायला त्यांनी सुरुवात केली. करायचं काय नेमकं. आणि यावेळेला अब्दालीला कळलं की दत्ताजी वाट अडवून उभा आहे. अब्दाली वरनं गेला, कुंजपुरेच्या वर गेला अब्दाली, आणि गुढिया या नावाचं एक ठिकाण, तिथनं अब्दालीनं यमुना ओलांडली. अब्दाली अंतर्वेदीत झाला आणि अब्दाली आणि नजीब खान रोहिला हे एकमेकाला भेटले. त्यावेळेला दत्ताजी यमुनेच्या अलीकडे, अब्दाली दरवेळेला लोकांना चकवतोय. आपल्या लोकांना नद्या ओलांडणं सहजासहजी येत नाहीत, पण अब्दालीच्या 30,000 फौजेला या नद्या कशा काय इतक्या भराभरा ओलांडतात. मला वाटतं तो तिकडून पंजाबातनं येत असतानाच त्याला ह्या सगळ्या नद्या ओलांडाव्या लागतात. सिंधू नदी ओलांडावी लागते, त्याच्यात झेलम, चिनाब, सतलज, रावी सतले सगळ्या नद्या ओलांडाव्या लागतात. तर नद्या ओलांडण्याचं एकूण एक चांगलं एक टेक्निक त्याच्याकडं होतं. त्यामुळं अब्दालीनं काही होईना तो आपली यमुना ओलांडून तो अंतर्वेदीत आला आणि नजीब खान रोहिल्याला भेटला. या सगळ्याचा नजीब खान खाली आला, कारण आता अंतर्वेदीत मराठी राहिलेले नव्हते तिथं. आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी आता काय करायला लागले की दत्ताजी तिथं आहे, तर आता कुणाला भेटायचं आणि काय करायचं हे चाललेलं असताना हा जो अब्दालीने पुन्हा खेळी केली ती काही, आणि ते नजीब खानच होता सगळं करणारा. नजीब खान रोहिला हाय तिथं होता. अब्दालीनं हे जे घाट आहेत ना सगळे, मी आत्ता त्यांची जी नावं सांगितली,
त्यातल्या 4 ते 5 ठिकाणाहून एकाच वेळी त्यांनी यमुना ओलांडायचा प्रयत्न केला असा. नुसते एका ठिकाणाहून तो ओलांडत नव्हता. म्हणजे अंतर्वेदित गेलेला अब्दाली आता दत्ताजी शिंदेचा समाचार घेण्यासाठी म्हणून हा त्या यमुना ओलांडून 4-5 ठिकाणाहून त्यांनी सैन्य, कमीत कमी 4 ठिकाणाहून, शिंद्यांचे लोक होते तिथे. गोविंदपंत बुंदेले एका ठिकाणी होते स्वतः. एक जानराव वाबळे म्हणून होते, या बुराडी घाटावरती जानराव वाबळे तिथे बसलेले होते. साबाजी शिंद्यांचा एक मुलगा होता बयाजी शिंदे, बयाजी शिंदे एका घाटावर होता, त्यांच्याकडे काही लोक होते. पण अजून एक गोष्ट आपल्या इतिहासातली की नानासाहेब पेशव्यांनी मल्हारराव होळकराला सांगितलेलं होतं की तुम्ही शिंदेंच्या मदतीला जा. त्याला मल्हारराव होळकर या राजपुतानामधला एक किल्ला बळवाडा नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्याला मोडके लावून बसला होता. आता अब्दाली महत्त्वाचा, नानासाहेबांचं पत्र महत्त्वाचं का बळवाडाचा किल्ला घेण्यात महत्त्वाचं. गंमत म्हणजे त्यावेळेला तिथं जो राजा होता माधवसिंग होता, या माधवसिंगांनी खरं म्हणजे अब्दालीला येण्यासाठी पत्र लिहिलेलं होतं. म्हणजे राजपूत मंडळी, राजपूत क्लॅन हा अब्दालीला आणण्यासाठी हे मी सांगत नाहीये, पण हे एका पत्रात आहे. ते पत्र कोणाचं आहे तर कछवारांचा जो कारभारी आहे केशवदास म्हणून, त्या केशवदासांनी लिहिलेल्या पत्रात आहे की राजपूतांनी अब्दालीला बोलवलेलं आहे. तोपर्यंत दिल्लीत अनेक गोष्टी झालेल्या आहेत. दिल्लीत एक दिवस गाझीउद्दीन भयंकर चिडला आणि बादशाह हा जो आलमगीर सानी होता, त्या आलमगीर सानीचा त्यांनी खून केला आणि यमुनेच्या वाळवंटात त्याचा प्रेत टाकला. तो खून झाल्यानंतर अजून 2, एक इंजमाम खान म्हणून होता आणि दुसरा लुत्फुल्ला खान होता. यांचंही त्यानं खून करवलं आणि ह्यांची प्रेत तिथं टाकली. याला सगळ्याला मराठे जबाबदार आहेत, कारण मराठ्यांची तो ओळखीचा आहे वगैरे आणि मराठ्यांच्याच सगळ्या या मदतीनं तो सगळ्या गोष्टी करतो. याबद्दल मराठी मंडळीत उत्तर हिंदुस्थानात बादशाला ठार मारले त्याबद्दल एकूण फार वातावरण विचित्र झालं. विरोधात केले, वातावरण विरोधात जायला लागलेलं होतं सगळं. मल्हारराव येत नव्हता, अब्दाली नदी ओलांडायच्या मागे होता. दत्ताजी वाट बघत होता. दत्ताजीला खरं म्हणजे त्यावेळेला युद्ध करायची इच्छाही नव्हती. अब्दालीला मात्र पराभव करायचा होता. आणि दत्ताजी हे सगळं तिथं असताना मल्हारराव न आल्या कारणानं शिंद्यांचे जे लोक आहेत ना, शिंद्यांचे लोक तिथे पळून असतात. तिथे यमुनेत काही काही ठिकाणी अशी बेटं आहेत. त्या बेटावर काही झाडं येतात, त्यांना तिकडच्या भाषेत जाऊ असं म्हणतात. हे आपल्याकडे शरणी कशी असते तशी ती जाऊची झाडं आहेत तिथं. की ज्या वेळेला एखाद्या घाटावरनं मंडळी येत होती ना, तेव्हा इकडच्या लोकांना कळलेले, कारण हे जे दिवस आहेत डिसेंबर जानेवारी वगैरेचे, तिथं धुका असतो भयंकर सगळीकडे. धुक्यात माणूस सुद्धा दिसत नाही. तिथनं घोड्यात जर लोक आले तरी कळणार नाही अशी परिस्थिती असते धुक्यामुळं. पण ज्या लोकांनी इकडे आल्यावर शिंद्यांच्या आता बयाजी शिंद्याला गोळी लागली, गोविंदपंत बुंदेले त्याच्यात जखमी झाला. जानराव वाबळे वगैरे सगळे सोडून तिथनं घाट सोडून ही मंडळी धावत दत्ताजीकडे आली. दत्ताजीला सांगायला लागली की पाटील अब्दाली आलाय, ओलांडून आलाय. याला कळेल ना की कुठून आला. अरे आपले लोक तिथं असताना अब्दाली नदी ओलांडतोय. हा आता अपघात म्हणायचा सगळ्याच्यातनं का त्या अब्दालीची चलाखी म्हणायची. अब्दाली निर्विवाद चलाक होता. अब्दाली इतक्या वेळा येऊन गेलेला होता, त्याला पूर्ण भूगोल माहिती होता. आणि भूगोल जर का माहीत असेल तर लढाई करणं नितांत सोपं जात असतं. त्यामुळं अब्दाली इथं आलेला असताना बयाजी शिंदे घ्यायला पडला असं कळलं आणि दत्ताजी त्याला सावरायला म्हणून गेला. एक गोळी आली आणि ती दत्ता गेला. अजून एक गोळी आली, ती जनकोजीला चाटून गेली. जनकोजी शिंदेला दत्ताजी शिंदे म्हणत होते जनकोजीला, तुम्ही आमच्यावर घेऊ नका, तुम्ही इथंच थांबा, आम्ही पुढे जातो तिथे. आणि दत्ताजी शिंदे गोळीला जाऊन पडले जखमी. त्यांना आणायला लोक जाईस तोवर त्या सगळ्या झाऊच्या झाडाखालून लोक अब्दालीचे उठले. त्याच्यात कुतुबशाह होता, नजीब खान गोहिलाचा तो गुरु आहे कुतुबशाह. ही सगळी मंडळी तिथं आली. त्यावेळेला कोणीतरी जाऊन त्यांना सांगितलं की पटेल पडलाय, दत्ताजी पडलेला इथं. त्यांना आश्चर्य वाटलं सगळ्यांना, दत्ताजी पडलाय तो. ते लोक धावत आल्यावर शिंदेचे लोक बाजूला झाले. बाजूला झाल्याच्या नंतर आता ही बकरीतली कथा आहे आपल्याकडे लिहिलेली, परंतु त्यावेळेला ती झाली असेल नसेल मला माहीत नाही. परंतु तो कुतुबशाह हत्तीवर बसून तिथं आला
आणि तो हत्तीवर बसून तिथं आल्याच्या नंतर तिथं त्या जखमी झालेल्या आणि पडलेल्या दत्ताजीला त्यांनी म्हटलं की अहो पटेल हमसे और लढेंगे. तर दत्ताजी म्हणाला बचेंगे तो और भी लढेंगे. त्यांनी फक्त तलवार मागितली तर तलवारीनं दत्ताजीचं मस्तक चराचरा चिरलं आणि ते मस्तक घेऊन निघून गेलेलं होतं. दत्ताजीचं कलेवर लोकांनी हलवलं. शिंद्यांच्या गोटात प्रचंड लूटमार झाली होती. शिंद्यांचा गोट पूर्ण उधळला गेला. शिंद्यांचे लोक पळाले खाली, कोट पुतलीला आले. आता बघा अब्दालीचा मास्टर स्ट्रोक कसा आहे. परत अब्दालीनं तिथनं माघार घेतली नाही. अब्दाली म्हणाला मराठ्यांना चोपून चंबळच्या पार घातलं पाहिजे. हे यमुनेच्या काठावर नसतात, त्यांना चंबळच्या पाठीमाग घातलं पाहिजे. म्हणून अब्दाली या सगळ्यांच्या मागा आला, कोट पुतलीला आला. मराठी डीगला गेले. हा डीगला आला. भरतपूर डीग हे किल्ले आहेत सगळे. त्या डीगच्या तिथं आला. पण त्याला एकूण कळलं की मराठ्यांनी चूक केली. ती चूक मात्र अब्दालीनं केली नाही. की मराठ्यांनी सुरतमन जाटाके इथं कुमेरीला वेगळा घातलेला होता आणि कुमेरी लढली. 1 कोटीचा खजिना मागत होते. त्यावेळेला 7 लाखावर कसा बसा लहान हप्त्याने द्यायला सांगितले 20 लाख. नाही चूक केली अब्दालीने. अब्दाली निघून गेला. ते अब्दाली व्याज निघून गेला. सगळे लोक कोटपुतलीला एकत्र आले आणि मल्हारराव तिथं होता. मल्हारराव आता त्याला कळलं शिंद्यांचं सगळे वाताहत झालेली आहे. त्यामुळं आपलं काही सैन्य घेऊन मल्हारराव वरती निघाला. मल्हारराव जसा वरती निघाला तसा अब्दालीने परत यमुना ओलांडली आणि अब्दाली अंतर्वेदीत नजीब खानाच्या इथं जाऊन बसला. तर बघा मराठ्यांचं सैन्य परत एक सैन्य मल्हाररावच्या त्या आधिपत्याखाली ते यमुनेच्या पश्चिम तीरावर आहे. अब्दाली परत आता अंतर्वेदीत जाऊन बसलेला आहे. त्याच्या कारवाया सगळ्या चालू झालेल्या आहेत. दत्ताजी शिंदे पडला त्या दिवशी संक्रांत होती. मराठी तिळगुळ खाऊन बसलेले होते असं लिहिले तिथे सगळे वाट बघत बसलेले होते. आणि त्या धोक्यातनं अचानक अफगाण लोक आले सगळे. ती अशी तारीख होती 10 जानेवारी 1760. दत्ताजी पडला हे मराठ्यांना दक्षिणेत माहिती नव्हतं. तोपर्यंत मराठ्यांचं सैन्य जे चाललेलं होतं निजामुल मुलकाचं त्याचा बदला घेण्याच्यासाठी म्हणून सदाशिवराव भाऊंच्या आधिपत्याच्या खाली एक मराठी सैन्य निजामाकडे चाललेलं. तिथंही अनेक गोष्टी घडल्या. मराठ्यांच्याच कडून नोकरीला असणारा मुझफ्फर खान यानं निजामानं दिलेल्या चिथावणीच्यामुळे त्यांनी भाऊसाहेबांवर मारेकरी घातले आणि त्याचा खून करायचा प्रयत्न केला. त्याबरोबर भाऊ भयंकर चिडले. त्यानं एक म्हणजे त्याला बडतर्फ करून टाकलाच मुझफ्फर खानाला. पण निजामाचा बदला कसा घ्यायचा याचे विचार लोकांच्या मनात यायला लागले. यावेळेला एक अनुकूल गोष्ट घडली आणि ती अनुकूल गोष्ट म्हणजे फ्रेंचांनी तयार केलेला, ज्याच्याकडं फ्रेंचसुद्धा लोक होते, अत्यंत कवायती असे कंप होते, तो इब्राहिम खान गार्दी हा त्याच्या सगळ्या तोफखान्याच्या सकट कवायती फौजेच्या सकट बंदुका ज्या लोकांच्याकडे होत्या अशा लोकांना घेऊन तो भाऊच्याकडे कशी आलटापालट होते. एका दिवसाच्या अंतराने लढाईचं चित्र कुठं कुठं बदलून जातं. लढाई समोरासमोर सैन्य यायचंच फक्त राहिलेलं. ही लढाई झाली 3 फेब्रुवारी. ही झाली उदगीरच्या जवळ. उदगीरला एक किल्ला आहे. उदगीरचा किल्ला आपण अवश्य जाऊन बघा. मी आत्ता नुकताच उदगीरला गेलेलो. कंधार उदगीर. त्या उदगीरच्या किल्ल्यातला बराचसा भाग बांधून काढला आहे लोकांनी. सल्ला मारलेला आहे. पिवळा असा छान रंग दिलेला असताना कोळशाने म्हणजे इथं आमचे किल्ले काळे आहेत म्हणून ऑइल पेंट पांढऱ्या घेऊन जाऊन लोक लिहित असतात. तसं तिथं भिंती पिवळ्या आहेत म्हणून काळ्या कोळशाने लोकांनी नावं लिहून ठेवली. तर अख्ख्या किल्ला भर करून ठेवलेले ना. तिथं कुणाचा आमचा उदगीरचा पराक्रम कोण सांगायला आहे की इथं आम्ही निजामुल मुलकाचा 3 फेब्रुवारी 1760ला पराभव तिथं केला नाही कुठे सांगायचं. पण समोर आले सैन्य दोन्ही. समोर आल्याच्या नंतर तो धारूरकडे सरकायला लागलेला होता. धारूरच्या किल्ल्याच्याकडं कमी अंतर राहिलेलं होतं. 20 कोसाचं अंतर फक्त राहिलेलं होतं. निजामुल मुल्क सरकत होतं धारूरकडे. आणि त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक घोल केला होता. घोल म्हणजे सैन्याचा जो मध्यभागचा भाग असतो त्याला घोल म्हणतात किंवा कल्म असंही म्हणतात. कल्म किंवा घोल असं त्याला म्हटलेलं असतं. त्यांनी तो स्वतः मध्यभागी होता. त्याचे भोवतालचे बाकीचे सगळे लोक सडे गोल करून उभे राहतात सगळ्या काही.
गंमत म्हणजे मराठ्यांना काय कसं काय कधी त्यांच्या लक्षात येतं, कधी लक्षात येत नाही. पण त्याचा जो रोल म्हणजे सैन्य त्यांनी उभं केलं होतं ते अर्धवर्तुळाकार होतं, पूर्ण गोलाकार नव्हतं. आणि मराठ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर मराठ्यांचे लोक पाठीमागून घेऊन निजामावर आढळले. लढाई फारशी झालीच नाही त्या सगळ्या, कारण सुरुवातीला जी काही चकमक झाली त्याच्यात बरेच लोक मारले गेले. आणि त्या मारल्या गेल्याच्यानंतर निजाम शरण होता, ताबडतोब शरणागत. हे दुर्दैव आपलं असं आहे की ही जी निजामवर मुलूक, हा नजीब खान रोहिला, अशी जी खेळी माणसं असतात ना, त्यांना आपल्या लोकांनी वेळच्या वेळी मारलं नाही. हे वेळच्या वेळी त्यांनी मारलं असतं तर पुढं काय जे प्रसंग असतात त्यात आमच्याकडे त्रैराशिक नाही की अमुकच झालं असतं तर पुढं तमुकच झालं असतं, हे त्रैराशिक इतिहासात मुळीच मांडताय. परंतु तिथं निजामाचा पराभव झाला. 4 किल्ल्यांसह 60 लाखाचा मुलूक त्यांनी कबूल केला सगळ्याच्या. त्याच्यात एक किल्ला आहे त्याच्यातला अहमदनगर. त्याच्यातला दुसरा किल्ला आहे मुल्हेरचा किल्ला निजामुल मुलकाच्या ताब्यात. तो किल्ला 1760 आपल्या ताब्यात. अजून एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे आशेरी बऱ्हाणपूरच्या जवळ किल्ला आहे. बऱ्हाणपूर सोडलं आपण बडवाकडे निघालो की आशेरीचा किल्ला लागतो. अजून एक किल्ला आहे देवगिरी. दौलतबागचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात 1760 साली आला. तो सुद्धा सहजासहजी नाही आला. नानासाहेब पेशव्यांनी या गोपाळराव पटवर्धनांनी सांगितलं होतं, जा किल्ला घेऊन टाका, आपल्याकडे आता निजामाचा तह आहे अख्खा. तो वरती किल्लेदाराशी लढायला लागला इकडून, तो लढतोय पडला कशाला. म्हणून नानासाहेबांनी इतकं खरबडीत पत्र पाठवलं या गोपाळरावला. आणि त्यांनी त्या पत्रात लिहिले की काय राग काढायचा, मी पत्र तुम्हाला लिहून तो राग किल्ल्यावर काढा म्हणून. तिथं 1760 4 किल्ले आपल्या ताब्यात आले. एक दक्षिण थोडीशी मोकळी झालेली होती त्याच्यात निजामाची, तो पण निजाम होता खबर का तिथं बसलेला. पण मराठ्याने ज्या वेळेला कळलं हे सगळे मंडळी परतूरला आला. अनेक लोक परतूरला थांबलेले होते, जालन्याच्या जवळ परतूर. त्या तिथं राघोबा दादा आला, नानासाहेब पेशवा तिथं आला. राघोबा आणि नानासाहेब हे दोघेही पहिल्या बाजीरावाची मुलं आहेत. दोघं सख्खे भाऊ आहेत. आणि त्यांचा चुलत भाऊ आला, उदगीर मारून आला. उदगीरची लढाई मारल्याच्या नंतर एक भावानं अशी पसरती आणि तहही केला. 4 किल्ले ताब्यात आले. 45 जवळजवळ 60-70 लाखाचा मुलूक आला की भाऊसाहेबाला लढता तर येतच, कारण निजामाचा पराभव त्यांनी केला सगळ्यात. परंतु भाऊसाहेबाला मुत्सद्देगिरी सुद्धा करता येते सदाशिवराव, असा एक समज सगळीकडे पसरला सगळ्यात. आणि आनंदाचं वातावरण हे चाललेलं असताना बातम्या आल्या दत्ताजी पडला. तिकडून बातम्या यायला नेहमीच्या पेक्षा बघा, म्हणजे 15 दिवसात जी बातमी यायला पाहिजे होती ती बातमी यायला 40 दिवस लागले. हा सगळा गोंधळ आहे त्याच्यातला, फार विचित्र गोंधळ आहे त्याच्यात. पण दत्ताजींची बातमी आल्याच्या नंतर, दत्ताजी पडला आहे हे कळल्याच्या नंतर मात्र आता अब्दालीचा हा समाचार घेतलाच पाहिजे ही भावना मराठींच्या मनात आली. आता अब्दालीवर कोणी चालू नाही. अब्दाली खरं म्हणजे म्हणत होता तिकडं मला जायला पाहिजे, अफगाणिस्तानमध्ये तिकडं गोंधळ होतात, फार काळ मी लांब जर का राहिलो तर तिथं काही मंडळी उठाव करतील सगळ्या, आणि मी तर बादशाह आहे तिकडं, मला हरवून देतील सगळ्याच्यातनं. नजीब खान म्हणाला तुम्ही जाऊ नका, तुमचा सगळा खर्च मी करतो पाहिजे तेवढा, कारण तुम्ही एकदा गेलात की मराठीहून मला मारतील होतं ह्या वेळेला, हे काही बरोबर सोडणार नाहीत आम्हाला. त्यामुळे अब्दाली अंतर्वेद आहे. नजीब खान रोहिला तिथं मराठी सैन्य आता हे सगळे जमलेले होते. राघोबाचे काही लोक विठ्ठलजी विंचुरकर होते, काही दिल्लीहून परतलेली माणसं होती गोविंदपंतांच्या बरोबर. त्याच्यात बापूजी हिमणे होते, त्याच्यात अंताजी मांडकेश्वर, त्याच्यात नारोशंकर होतं. ही जी सगळी माणसं आहेत ही मराठाची मुत्सद्दी माणसं आहेत सगळे थांबलेली. त्याच्यात या दिल्लीचं राजकारण जे काही सगळ्यात जास्ती कोणाला कळलं असेल ना तर ते अंताजी मांडकेश्वर. पण या सगळ्यांना पेशव्यांनी बडतर्फ करून इकडे बोलवलं, तुम्ही आम्हाला इकडे तिकडे काही फार थांबू नये. त्यामुळे मंडळी आले, विठ्ठल शिवदेव विंचुरकर वगैरे सगळी मंडळी जमली तिथे. आता अब्दालीवर चालून कोणी जायचं, अब्दालीवर चालून कोणी जायचं. राघोबा म्हणाला मी जातो, पण मला 1 कोटी रुपये पाहिजेत. 1 कोटी जर का दिले तर मी. लोक त्याला म्हणाले, मी सदाशिवराव भाऊच म्हणाला, अरे आपण लढायला जायचं ते पैका लुटण्यासाठी जायचं, पैका मिळवण्यासाठी म्हणून जायचं. तुम्ही तर कर्ज करून आले म्हणजे 80 लाख रुपयाचं कर्ज तुम्ही करून आलेला, आणि तुम्ही काय कुठे राहणार. शेवटी कोणाला पाठवायचं, नानासाहेबाला कळत नव्हतं कोणाला पाठवायचं.
तर भाऊ म्हणाला तर मीच जातो, कारण भाऊ आता उदगीर मारलेलं होतं त्यांनी. हा इब्राहिम खान गारजी आणि त्यांचे सगळे फौज, त्यात तोफातले सकट हे सगळे मराठ्यांच्या हातात आलेले होते. मराठ्यांचा विश्वास विलक्षण वाढलेला होता की ठीक आहे, आपण अब्दालीचा जवळ समाचार एकदा घेऊनच टाकू. त्यामुळं या मराठी फौजा या 14 मार्च 1760 या निघाल्या. मार्च 1760 परतूरून निघाल्या आणि वेगळ्या फौजा झाल्या. सदाशिवराव भाऊ बरोबर येणारी फौज, त्यांची सगळ्यांची नावं बिवं आहेत, त्या सरदारांची सांगेन मी तिथे. कोण कोण कुठं कुठं होतं, कुठल्या बाजूला होतं, हे सगळं मी उद्या समजावून सांगेन. परंतु मला सांगण्याची गोष्ट आता अशी आहे की बाजार गुंड्यांच्यामुळं मराठ्यांचे प्लॅन्स कोलमडले सगळे. एक जो काही कागदावर प्लॅन करून ठेवला होता सदाशिवराव भाऊनी, तो प्लॅन असा होता की पहिल्यांदा जी मोठी नदी लागते ती तापी लागते, किंवा गोदावरीची पलीकडची तापी आहे. तापीच्या नंतर नर्मदा आहे, नर्मदेच्या नंतर मोठी नदी आहे ती आहे चंबळ, आणि यमुनेपर्यंत जायचं. आग्र्याच्या इथनं यमुना ओलांडायची आणि अब्दाली अनुक्षरला बसलेला आहे तो, आणि शुजाउद्दौला अयोध्येचा नवाब यांच्यामध्ये आपण येऊन बसायचा आणि शुजाउद्दौल्याला आपल्या बाजूला घ्यायचा. हा प्लॅन लोकांचा आमच्या. प्लॅन चांगला होता, निश्चित चांगला होता. काय झालं शेवटी, हा प्लॅन असा होता की जूनपर्यंतच या सगळ्या ओलांडून, यमुना ओलांडून जायचं आहे आपल्याला. मराठ्यांना एक नदी ओलांडायला एक साधी नदी आहे. मी आत्ता सांगितलेल्या या सगळ्याच्या त्या नदीचं नाव नाही आहे. ती ना तापी आहे, ना नर्मदा आहे, ना चंबळ आहे, पण आग्र्याच्या खाली आणि धौलपूरच्या वर असलेली एक अतिशय छोटी नदी आहे. त्या नदीचं नाव आहे गंभीर. या गंभीर नदीला आणि तिच्या काही ट्रायब्युटरीज आहे, त्याला काही पार्वती नावाची नदी आहे. या छोट्या नद्यांनी, कारण भाऊचा हा सगळा लवाजमा हा एक एक नदी ओलांडत तिथं येस तर पावसाळा चालू झाला. यमुना दूरच आहे, आग्र्याला कुठले पोस्ट आहे अजून, गंभीरच्या खाली आहे. चंबळ ओलांडले या लोकांनी 8 जूनला. मार्चमध्ये निघालेले लोक आहेत 14, त्यांनी चंबळ ओलांडली आहे 8 जूनला. 8 जून ते 14 जुलै किती दिवस आहेत बघा, एका महिन्याच्या वर आहेत. एवढे दिवस लोक त्या गंभीरच्या खालच्या बाजूला थांबलेत. गंभीर ओलांडतायत, नदी ओलांडतायत. यांनी नावांची व्यवस्था केली होती का माहिती नाही. यांनी हत्ती घालून पाहिलं का, पण नदी एवढी त्याला जो पाण्याला वेग असतो त्या वेगामुळे यांना नदीच ओलांडता आली नाही. ही केवढी मोठी चूक आहे त्या सगळ्यात. इतकं मोठं लटांबर घेऊन जायचं. 40,000 लढणारे सैनिक होते, तरी त्यांना मिळत होते बाकीचा बाजार गुडघ्यांचा भाव. त्याच्यात कित्येक लोक, त्याच्यात बायका खूप होत्या. या सगळ्यांच्या बायका बरोबर होत्या त्यांच्याकडे. हा राधाबाईंनी घालून दिलेला एक दंडक होता की बायकांना बरोबर नाही. त्यामुळे सदाशिवरावांची बायको पार्वती तिथे होत्याच ना, या सगळ्यांच्याच होत्या. आणि आपल्याबरोबर बायका, दळण असतं ना, दळण, ते दळण दळायला बायका लागत तिथं, आपले लोक करायचे नाहीत. त्यामुळे दळण दळायच्याही बायका. बुडग्यांची संख्या इतकी होती आणि त्यातले काही लोक सैन्य आता चाललेलं आहे, ते विजयी होणारच. त्यामुळे आपण तीर्थांवर जाऊन पूजा अर्चा सगळे करून घेऊ याच्यासाठी म्हणून निघालेले बरेच लोक होते. लढवय्य लोकचे पाहिजेत, नेमके कडवे लोकचे पाहिजेत. ते कडवे लोक जर का कमी असते तर नद्या ओलांडता आल्या असत्या, हालचाली स्विफ्ट झाल्या असत्या. त्यांनी लिहिलंय लोकांनी, बाजीरावाला जेवढा पहिल्या वेळ लागायचा त्याच्या 5 पट वेळ सदाशिवराव भाऊला लागला तिथे ओलांडला. गंभीर नदी ओलांडायला 1 महिना लागला, 1 महिना. गंभीर नदी ओलांडल्यावर यमुना भरून वाहिलेली. नेहमीसारखं आम्हाला यमुना ओलांडता आली. अब्दाली पलीकडे आहे. तोपर्यंत या नजीब खान रोहिल्यांनी अब्दाली आणि शुजाउद्दौल्याची एक गाठ घालून दिली. एकात अजून एक पात्र आहे बरं का, ते पाटण्याच्या आसपास इंग्रजांची मारामारी करत बसलेले. तो आहे अली गोहर. तो आहे मुघलच आहे तो. त्याला नंतर मराठ्यांनी आणून बादशाह म्हणून बसवला. तो एक पात्र तिथं बसलेलं आहे. पण शुजाउद्दौल्याचे 20,000 लोक, अर्थात एवढे पानिपतला नव्हते, फार त्यांची आल्यांची संख्या खूप कमी. परंतु शुजाउद्दौल्याचे लोक हे आले, अब्दालीच्या बरोबर आले. नजीब खान रोहिला मिळाला. अब्दाली आता येऊन अंतर्वेदीत पूर्ण जय्यत तयारीनिशी बसलेला होता.
मराठ्यांना कदाचित त्या तोफखान्यामुळे असेल, परंतु ती ओलांडायला मात्र वेळ लागला आणि मराठे आग्र्यात आले. गंभीर नदी ओलांडता आली नाही म्हणून 1 महिना करायचं काय म्हणून काही लोक मुचकुंद तीर्थावर जाऊन पूजा अर्चा करून आले. सगळ्या तिथं जे तीर्थ जे होती ते तीर्थन करणार काय होत काय, शेवटी आलेले आहेत तिथं आणि तीर्थांवर जाणं आवश्यक असतं त्याच्यात, आणि गुडघे होतेच बरोबर सगळ्या. आणि मग ती गंभीर ओलांडून आग्रा आल्या की नंतर यमुना ओलांडता येत नाही म्हणताना ही मंडळी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दिल्लीत आली. दिल्लीचा किल्ला हा मराठ्यांनी जिंकून घेतला. तिथं दिल्लीचा तिथला जो बादशाह त्याला बडतर्फ करावं लागलं त्यांना. त्याचं नाव होतं शहाजहान सानी, लहान छोटा शहाजहान. आणि मराठ्यांनी तिथं आता दिल्लीच्या आल्याच्या नंतर पहिली गोष्ट म्हणजे जो काही पैसा कमी पडत होता, रसद मिळत नव्हतं, रसद पाठीमागनं येत असते, सप्लाईज पाठीमागं असतात. वरनं काही सप्लाईज आपल्याला येणार नाही. पाठीमागनं जाणारे सगळे सप्लाईज आहेत ते सगळे मराठ्यांच्या नद्यांच्यामुळे ब्लॉक झालेले होते. एकदा नदी तुम्ही ओलांडून गेले की येणार पूर्ण काय. त्यामुळे पैसे लोकांच्याकडे नव्हते, जनावरं मरत नव्हती. मी मगाशी सांगितलं तसं तमाशा नावाच्या एका रोगाने घोडे मेले, त्यांची 10,000 घोडे मेले, ती अब्दाली कसं मेले. परंतु दिल्लीत आल्याच्या नंतर पहिल्यांदा मराठ्यांनी दिल्लीचे जे मुघलांचं तख्त आहे त्या तख्ताचा वरचा चांदीचा पत्रा काढला. चालेल तो काढली, ती चांदी केली, त्याचे रुपये केले आणि ते लोकांना पगार म्हणून मिळत. दिल्लीत आल्यावर हे मात्र मिळतं बरं का, पैसे बिसे मिळतात तिथला. एक गोष्ट ती ह्याच्यातनं झाली की निदान अन्नधान्याची परिस्थिती ही दिल्लीत आल्यामुळे सुधारली थोडी. परंतु बाकी परिस्थिती नेमकी काय होती. एक म्हणजे मराठे दिल्लीत आल्याच्या नंतर कोणी लोकांनी कंडा पिकवल्या की ते आता विश्वासरावाला बादशाह करणार आहेत म्हणून. त्यामुळे सगळेच बिथरले. सूरजमल चार्ज बिथरला, तिकडं राजपूत लोक बिथरले की मराठी खरंच का विश्वासरावाला जाऊन तिथं बादशाह करतायत, त्यामुळे सगळे लोक आपल्या विरुद्ध जातील अशा या एकूण तयारीनं या सगळ्या मराठ्यांनी तिथं हा नव्हता तिथं दिल्लीत. अलीगोहर तोपर्यंत दिल्लीत नव्हता आलेला, पण तो बादशाह असं घोषित केलं. म्हणजे एक यांचा त्रास थांबला, या सगळ्या राजपूतांचा वगैरे त्रास थांबला. त्याचा मुलगा मात्र तिथं होता, त्याचं नाव होतं जवान मार्ग. त्याला युवराज म्हणून बसवलं त्यांनी तिथं. शहजादाच मोठा होता, त्याला तिथं बसवला. त्याच्यानंतर नाणी पाडायची असतात, ती नाणी पाडली. फात्याहा त्याने पडला. असे सगळे मिरवणुका काढल्या दिल्लीतनं मराठ्यांनी. त्या अब्दाली बघतोय सगळे काय चाललंय मराठ्यांचं, हे सगळे पलीकडून. तिथं जी यमुनेच्या पलीकडची गावं आहेत ना, त्याच्यात अगदी जवळचं गाव आहे, त्याचं नाव आहे लुणी. या लुणीवर अब्दालीचा मुक्काम 20 दिवस होता. त्याच्या पुढचं जे गाव आहे त्याचं नाव आहे पाकपत. त्याच्या पुढचं गाव आहे त्याचं नाव आहे भटव. त्याच्या पुढं गाव आहे त्याचं नाव आहे शामळी. त्याच्या पुढचं गाव आहे घोसगड. तिथनं मग आपल्याला सारंगपुरावरनं जावं लागतं डेहराडून वगैरेकडं. या अब्दालीची सेना जी आहे ना, त्याला यमुना ओलांडता येत नव्हती त्यावेळेला. यमुनेचं पाणी खूप वाढलेलं आणि त्यामुळे अब्दालीची सेना ही यमुनेच्या पूर्व तीरावर येऊन बसली. आणि मराठी दिल्लीत आहेत, त्या दिल्लीच्या इथं समोर शहादाराच्या इथं स्वतः अब्दाली आला. लोक बघतायत एकमेकाला. एवढंच नव्हे, अब्दालीकडं मोठ्या पल्ल्याच्या तोफा होत्या, त्यातले गोळे म्हणून लागले मराठ्यांमध्ये. त्यांनी डागल्यावर तिकडून. तेव्हा आम्हाला कळलं अब्दाली पलीकडं आला, नाही तर तोपर्यंत पत्ताही नव्हता काय चालला. अब्दालीच्या हालचाली मोठ्या आहेत, विलक्षण हालचाली आहेत. आमच्या आधी शांतपणे सगळ्या हालचाली चाललेल्या आहेत. सळेश्वरराव भाऊ दिल्लीवर आता करणार काय. दिल्ली तर ताब्यात आली, बादशाह तर केला, यमुना तर ओलांडता येत नाही, मग काय करायचं. लोक म्हणाले आता कुंजपुरावर जो आणि बदल्या घेऊन दत्ताजी शिंदेला मारला ना, तो नजीब खानाचा भाऊ सुलतान खान हा तिथं बसलेला आहे. अब्दुल समद खान हा तिथं आहे. आणि ज्याचं मुंक ज्यांनी कापलं दत्ताजीचं तो कुतुबशाह तिथं आहे. आपण जाऊ आणि या पहिल्यांदा म्हणून टाकू सगळ्यांना कुंजपुरा ताब्यात. म्हणून मंडळी कुंजपुऱ्याकडे निघाली. कुंजपुराच्या तिथे आले. कुंजपुरा अगदी यमुनेला लागून नाहीये, तर बाहेरच्या बाजूला. कुंजपुऱ्याला आले ही सुद्धा एक चांगली गोष्ट होती त्याच्यात, कारण अब्दालीला मिळणारी काही रसद ही तिथं होती. एक प्रमाण दिलंय ना त्याने, किती रसद, 10,000 खंडी गहू होता असं लिहिले त्यांनी. आपल्याला काही दारुगोळा होता त्याला देणार.
आणि तेही लोक वाट बघत बसले होते की कुंचपुऱ्याहून उतार कधी मिळतोय आणि कधी अब्दालीच्या हातात आपण हे सगळे सामान देतो. म्हणून ते वाट बघत बसले असताना मराठ्यांना कळलं तिथं गहू आहे. आधी तर अन्नाचं इथून मिळत नव्हतं चांगलं, दिल्लीला आल्यावर जरा आलेलं होतं. पण मराठी मंडळी चला आपण कुंचपुऱ्यावर जाऊ. आणि कुंचपुऱ्याचा किल्लेदार होता तर सुलतान खानाने किल्ला आतनं कडी पॉईंटवर बंद करून राहिला आणि कुतुबशाह, अब्दुल समद खान हे सगळे बाहेर राहिले ते किल्ले. ते लपून राहिलेले होते तिथल्या दलदलीत आणि झाडात तिथं. आणि मराठे तिथपर्यंत आले आणि म्हणा या आरडाओरडा करत म्हणत होते किल्ले आम्हाला किल्ल्यात घ्या, आम्हाला किल्ल्यात घ्या. त्यांनी किल्ल्यातच घेतलं नाही. आणि मराठे आले, मराठ्यांनी तोफा टाकल्या त्याला. इब्राहिम खान गारदे यांनी तोफांचा इतका जोरात मारा केला की कुंचपुरा फुटला, पार केला, थोडं तळून टाकलं नंतर सगळ्यात शेवटी. पण हे दोन लोक जिवंत सापडले, कुतुबशाह आणि अब्दुल समद खान हे दोन जिवंत पळावले मराठ्यांच्या हातात. त्या बकरीत काय सांगू, जेव्हा भाऊच्या समोर आणण्यात आलं ना, हे आता बकरीत लय खरं असेलच असं नाही आहे. त्या कुतुबशाहला पाहिल्याच्या नंतर जेव्हा भाऊला कळलं की दत्ताजी शिंदेचं मस्तक कापणारा नेणारा हा माणूस, तेव्हा भाऊ म्हणाला याच्या मुखात लघुशंका करा आणि त्याचं मस्तक मारा. पण या दोघांची मस्तकं कापण्यात आली आणि त्याच्यानंतर ती भाल्यावरनं सगळीकडनं मिरवण्यात आली. आपल्याला कुंचपुऱ्याची रसद मिळाली आपल्या सगळ्या लोकांना. त्याचे काही रेट्स दिले आहेत अब्दालीचे नंतरच्या काळातले, अब्दाली यमुना उतरून आल्याच्या नंतरचे, की काय काय तिथं किती एका रुपयाला चणे किती मिळत होते, गहू किती मिळत होते, त्याला धारण म्हणतात. ती धारण कुठं आणि कशी होती ह्याचे आकडे उपलब्ध आहेत, कागदपत्रातनं उपलब्ध आहेत. पण ही वेळ आहे कुंचपुरा घेतल्याच्या नंतर एक फार छान काही काही गोष्टी फार सुंदर असतात. या बुराडी घाटच्या लढाईत दत्ताजी पडल्याच्या नंतर शिंद्यांची जी काही लूटमार केलेली होती त्याच्यात एक फार सुंदर हत्ती होता, त्याचं नाव होतं जव्हेर गज. गंमत म्हणजे कुंचपुरा काबीज केल्याच्या नंतर जव्हेर गज मिळाल्याच्या नंतर बकरीत त्यांनी लिहिले शिंद्यांच्या लोकांचं हार्श काय वर्णामात, याला तो हत्ती आपल्या परत आला. शिवलक्ष्मी हत्ती होता तो जव्हेर गज आपल्या ताब्यात. आता कुंचपुऱ्यापर्यंतचा पूर्ण यमुनेचा पश्चिम किनारा हा मराठ्यांच्या ताब्यात होता. यमुना पुथडी भरून वाटते, अब्दाली पलीकडे सेना, प्रत्येक उतारावर अब्दालीचे लोक आहेत, काही उतार यांनी दाबून ठेवलेले आहेत. या वेळेला काय करावं मराठी म्हणाले कुरुक्षेत्र जवळ आहे, जाऊया तिथं जाऊन पूजार्चा करून घेऊया सगळ्याच्या. त्यामुळं भाऊ आणि मंडळी काही कुरुक्षेत्राकडे जायला लागली. आणि अब्दाली ज्या वेळेला कळलं की ही मंडळी चाललेली आहेत तिकडं आणि विशेषतः कुतुबशाह मारला गेलेला आहे, अब्दुल समद खान मारला गेलेला आहे, हे ज्या वेळेला अब्दालीला कळलं तेव्हा अब्दाली म्हणाला माझ्याबरोबर जे असतील तेवढे सगळे आहेत, मी यमुना ओलांडून जाणार, मी यमुनेत हत्ती घालीन, घोडी घालीन, काय वाटेल ते करेन, पण मी यमुना ओलांडून जाईल. एके ठिकाणी लिहिले आहे त्यांनी कागदावर काही मंत्र लिहिले, ते कागद सोडले, त्यांनी काही पत्र्यांवर मंत्र लिहिले, ते पत्र यमुनेत सोडले, यमुनेनं उतार केला. पण तसं नव्हतं. एक गुलाबसिंग जाट नावाचा माणूस, या गुलाबसिंग जाटानं अब्दालीला तो मार्ग दाखवला की याही वेळेला सुद्धा तुम्हाला यमुना ओलांडता येईल, मी तुम्हाला दाखवतो. आणि अब्दाली त्या गौरीपुराच्या हितनं त्या दिवशी तारीख आहे 23 ऑक्टोबर 1760. या दिवशी अब्दालीनं यमुना ओलांडायला सुरुवात केली आणि पुढच्या 3 ते 4 दिवसात अब्दाली यमुना ओलांडून भाऊ आणि दिल्ली याच्यामध्ये येऊन थांबले. मराठी काही कुरुक्षेत्रावर आहेत, त्यांना पत्ताच नाही आहे अब्दाली ओलांडून आला. उतार जे दाबून ठेवायला पाहिजे होते ते दाबून ठेवलेले होते की नाही, एका वेगळ्याच ठिकाणाहून अब्दालीनं मुळात ते उतार काढलेला होता आणि तिथनं तो यमुनावर 3-4 दिवस लागले असतील. त्याच्याकडे तोफा होता, त्याच्याकडे उंट होते, त्याच्याकडे 2000 असे होते उंट की त्यांच्यावर तोफा होत्या, उष्ट्रनाला म्हणतात ते, उष्ट्रनाला मोबाईल तोफा होते त्याच्या. आता ही परिस्थिती आहे की 23, 24, 25, 26 ऑक्टोबर 1760ची, की मराठी आहेत कुरुक्षेत्रावर आणि कुंचपुऱ्यावर आणि अब्दालीनं येऊन त्यांचं दिल्लीला जायचा रस्ता हा पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे सगळ्या. उद्या पानिपतावर काय झालं नेमकं ते मी उद्या सांगेन. कुणाचे गोल कसे होते, कुणाचा व्यूह कसा होता, अब्दालीनं काय रचना केली, भाऊनं काय रचना केली, कोण कोण मारलं गेलं,
गोविंदपंत गुंडेलांचं डोकं मारून अर्थालीनं कसं पाठवलं, बळवंतराव मेंदळे हे कसे गेले तिथं, बळवंतरावांची बायको ताई मेंदळे कशी सती गेली तिथं, ही जी कहाणी आहे सगळी. आणि उद्या त्या नेमकं काय झालं पानिपतावर आणि त्याचे परिणाम काय झाले हे मी उद्या सांगेन. धन्यवाद. आदिशक्ती तुळजा भवानी.